गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. सो मुंबईच्या सिरीजमध्ये आज आपण आलेलो आहे सिद्धिविनायकला. मी आज पर्पजली ठरवलंच होतं की आजचा दिवस सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन स्टार्ट करू. सो तुम्हालाही दर्शन घडवतो. सो स्टे ट्यून. सो दादर स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही सीटवरची जी टॅक्सी असते ती केली. 15 रुपये सीटने ती तुम्हाला सिद्धिविनायकला उतरवेल. सो हा सिद्धिविनायकचा परिसर आहे. सो हे जे भगवे आणि व्हाईट कलरचे कापड लावलेले दिसत आहेत, तर ही ॲक्च्युली नवीन वर्षाची तयारी आहे. कारण 1 जानेवारीला सिद्धिविनायकला खूप जास्त म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी असते. सगळे मुंबईकर त्यांची इच्छा असते की वर्षाची सुरुवात ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाने घ्यावी. आणि तुम्ही बघू शकतायत की 1 जानेवारीचं जे टाईम टेबल आहे ते त्यांनी या ठिकाणी दाखवलं आहे. सो मी पर्पजली ह्या व्हिडिओत ते दाखवलं. सो आज शुक्रवार आहे, पण तरीसुद्धा तुम्ही बघतायत की गर्दी किती आहे दर्शनाला. सो मी शेवटी ठरवलं की मी मुखदर्शन करतो. सो तुम्हाला मुखदर्शनातून जे कॅप्चर होईल ते दाखवतो तुम्हाला. सो आम्ही जेव्हा गाभाऱ्यात पोचलो तेव्हा नैवेद्याचा वेळ झालेला होता. सो जो मेन गाभारा आहे सिद्धिविनायकाचा तो बंद केलेला होता, त्याचे सगळे दरवाजे. सो आता ते ओपन करणार आहेत. सो तुम्ही बघाल जेव्हा दरवाजे ओपन होतील गोल्डन कलरचे, तेव्हा दर्शनासाठी रांग सुरू करतील. सो आता लवकरच आपण मूर्तीच्या समोरही जाऊ, तेव्हा तुम्हाला दर्शन घडवतो. सो मी पर्पजली हा विचार याकरताच केला होता की मला पण नवीन वर्ष जे आहे ते बाप्पांच्या आशीर्वादाने सुरू करायचं होतं. कारण युज्युअली आपण हिंदू संस्कृतीमध्ये असं मानतोच की कुठलीही चांगली गोष्ट सुरू करताना गणपतीचं नाव घेतलं जातं. सो मी पण तोच विचार केला की का नाही 2024चं जे वर्ष आहे ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाने आपण सुरू करावे. कारण आता अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे 2024. सो बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, हीच बाप्पाकडे प्रार्थना. सो कसा वाटला तुम्हाला हा सिद्धिविनायकचा व्हिडिओ, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.